3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिरात वर्षभर जगभरातील भाविक नतमस्तक होत असतात। शारदीय नवरात्रोत्सव काळात तर मंदिरात लाखो भक्तांची मांदियाळीच असते। याच अनुषंगानं जिल्हा प्रशासन आता तयारीला लागलंय। कोल्हापुरात देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोणत्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून देण्यात आले। तर याच पार्श्वभूमीवर सर्व नियोजन केलं जात आहे। भाविकांना लवकरात लवकर देवीचं दर्शन घेता यावं, कुठेही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी सांगितलंय। प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाची आपली सगळी तयारी सुरू आहे। सध्या गरुड मंडपाचं काम उतरवण्याचं काम सुरू असल्यामुळे ते उद्यापर्यंत उतरवल्यावर स्वच्छतेचे काम उद्यापासून सुरू होईल। त्यानंतर येत्या आठवड्यात पूर्ण दागिने स्वच्छतेपासून मंदिर स्वच्छतेचं काम पूर्ण करून घेऊन आपण येणाऱ्या भाविकांचे दर्शन मंडप, दर्शन रांग, त्याचबरोबर स्वच्छतागृह, पाणी पिण्याचे पाणी याच्या सर्व सुविधा वाढीव पद्धतीनं गृहीत धरलेल्या आहेत। भाविकांची संख्या वाढती राहील ह्या अपेक्षेनं आपण नवीन 20 कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत। त्याचबरोबर 64 मोबाईल टॉयलेट आपण विविध ठिकाणी, पार्किंगच्या ठिकाणी त्यांची सोय होईल अशा पद्धतीने केलेले आहेत। बॅरिकेटिंग आवश्यक त्या ठिकाणी आपण केलेलं असून दर्शनाचा वेळ कमीत कमी राहील या दृष्टीनं कशा पद्धतीनं आपल्याला दर्शन रांग ठेवता येईल ह्याची पण आपण सोय केलेली आहे। दर्शन रांगेमध्ये वृद्ध लोकांना बसण्यासाठी म्हणून आपण बेंच पण ठेवतोय, म्हणजे बाकडी पण आपण त्याच्यामध्ये बसण्याची सोय पण त्यांची एका बाजूला राहील रांगेच्या, अशा पद्धतीनं पण आपण ही सोय यावेळी केलेली आहे। तर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पार्किंगच्या बाबतीत देखील कोणताच अडथळा येऊ नये, तसेच शहरात देखील ट्रॅफिक जामची परिस्थिती होऊ नये यासाठी देखील नियोजन केलं जात असल्याचं नायकवाडे यांनी सांगितलंय। आपण शहरात जवळजवळ 11 ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करतोय। पार्किंगसाठी आपण कालच्या बैठकीमध्ये रिंग रोडच्या परिसरात जास्तीत जास्त पार्किंग असावं अशी शिफारस केलेली आहे। जर रिंग रोडच्या आसपास असणाऱ्या जागेत तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था केली किंवा जर खाजगी जागा असेल तर त्यांनी पण तिथं जर पुढाकारानं स्वतः पार्किंगची व्यवस्था केली तर महापालिकेनं तिथून बसेसची व्यवस्था मिरजकर तिटी किंवा बिंदू चौकपर्यंत करायची तयारी दर्शवली आहे। त्यामुळं निर्माण चौक, आयसोलेशन हॉस्पिटल या परिसरात, रिंग रोडच्या परिसरात जिथं जागा मिळतील त्या पद्धतीनं पार्किंगची आपण शहराच्या बाह्य भागात जास्तीत जास्त व्यवस्था होण्याची तयारी करतोय, जेणेकरून शहरात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम वाढणार नाही अशा पद्धतीने हे नियोजन राहील। दरम्यान अंबाबाई मंदिरात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव हा याची देही याची डोळा पाहण्यासाठी किंवा या काळात देवीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मंदिरात येत असतात। तसेच मंदिरात या काळात विशेष कार्यक्रम देखील पार पडत असतात। त्यामुळं यासाठी मंदिर प्रशासन लगबगीनं कामाला लागलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।